नमस्कार. माय सेल्फ ऋषिकेश गडाख. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून विद्यार्थी आलेलो आहोत. आम्ही 2025मध्ये जी भूमी अभिलेख म्हणून जी भरती झालेली होती, भूमी अभिलेख मध्ये भूकर पापक या पदावरती जी भरती झाली होती, त्या भरतीमध्ये आम्ही सर्वांचे पेपर क्लिअर झालेले आहे आणि आता आम्ही प्रतीक्षा यादीमध्ये आमचे सर्वांचे नावं आहेत. तर आम्ही जे प्रतीक्षा यादीमध्ये आहेत भूकर मापक या पदासाठी, तर या पदाच्या महसूल विभागाची जी पोस्ट आहे, त्या पोस्टसाठी त्या डिपार्टमेंटमध्ये ऑलरेडी 1000 ते 1300 जागा या रिक्त आहेत आणि त्या रिक्त जागा भरून घेण्यासाठी आता आम्ही जे पेपर ऑलरेडी पास झालेलो आहे, आम्ही ऑलरेडी त्याच्यासाठी कॅपेबल आहे. आमचं शिक्षण पण तेच आहे आणि सर्वांनी 5-5 वर्ष मेहनत करून या पोस्टसाठी अभ्यास केला आणि ती पोस्ट 2025मध्ये त्याचा पेपर झाला आणि अचानक 2026मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये नवीन GR असा आला की त्याच्यानुसार ज्या भूकर मापक जी पोस्ट आहे ती रद्द करण्यात आली. तर ती रद्द करण्यामुळे आम्ही सर्व नाराज आहोत. तर त्या संदर्भामध्ये पुण्याचे जे जमाबंदी आयुक्त आहेत त्या सरांनी ते IAS कॅडर असताना त्यांनी सर्व गोष्टी नियमात बसत होत्या, त्यामुळे त्यांनी एक फाईल बनवली, पूर्ण आकृतीबंध जो आहे तो लिहिला आणि ती फाईल मंत्रालयात पाठवलेली आहे की आता ज्या तुमच्याकडे रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागांवरती वेटिंग लिस्टमध्ये म्हणजे प्रतीक्षा यादीमध्ये असणारे मुलं जे आहेत त्यांना रुजू करा, जेणेकरून डिपार्टमेंटचा पण पदभार जो आहे तो कमी होईल आणि आमच्यासारखे जे बेरोजगार विद्यार्थी आहेत, मेहनत करून 5-5 वर्ष मेहनत करतात, आईवडिलांच्या स्वप्नासाठी स्ट्रगल करतायत, त्यांचा जो बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि भविष्याचा प्रश्न आहे तो सॉल्व्ह होण्यास मदत होईल. हेच आमची सर्वांची विनंती आहे. आमची फक्त एवढीच मागणी आहे की जेवढे रिक्त पदं आहेत ती आम्हाला त्याचा न्याय मिळू दे आणि जे आम्ही वेटिंगला आहोत ॲटलिस्ट जेवढे DV झालेत आणि जे वेटिंग लिस्टला आहेत तर त्यांचं सिलेक्शन होऊन जावं. याच्या आधी आंदोलन झाले तेव्हा काय आश्वासन भेटलं? तेव्हा आम्हाला सगळे जणांनी सांगितलं की हो आम्ही बघू म्हणून, पण अजून असं फिक्स म्हणून काय असं आम्हाला त्याचं उत्तर अजून भेटत याच्या आधी नाही. आम्ही निवेदन म्हणून अश्विनी अमगर मॅडम जे आहेत आयुक्त मुंबई आयुक्त, त्या मॅडमकडे गेलो होतो, बट त्यांनी पूर्णपणे उडवाउडीची उत्तरं आम्हाला दिलेली आहे. आम्ही वेगवेगळ्या आमदारांकडे गेलो, खासदारांकडे गेलो, त्यांना निवेदन दिले. सर्व आम्हाला सांगत आहे की आमचा मुद्दा जो आहे तो पूर्णपणे बरोबर आहे, कारण की सर्वांच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि सर्वांनी मेहनत केलेली आहे आणि सरकारचा असं अचानकमध्ये GR काढून हे पद जे आहे ते रद्द करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि ते रद्द झालं त्याच्याशी आमचा जे काही असेल ते शासनावर ते शासनाचा विषय आहे, परंतु जे जागा रिक्त आहे त्या वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना देणं हे पूर्णपणे नियमात बसते. याच्यासाठी आम्ही खूप निवेदन प्रत्येक ठिकाणी दिलेले आहेत आणि जवळजवळ 2 महिन्यांपासून आम्ही याच्या मागे आहोत. तर आम्हाला खरंच न्याय हवा या गोष्टीसाठी. आता सध्या आम्ही आंदोलनासाठी आज 15 ते 20 जण जमा झालेलो आहेत आणि आमचे सकाळपासून वेगवेगळे विद्यार्थी वेगवेगळ्या पूर्ण महाराष्ट्रातून सर्व ठिकाणावरून आले होते. 50 ते 100 मुलं विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आम्ही इथे जमा झालो होतो आणि प्रतिनिधी म्हणून आम्ही आता 15 जण बोलत आहोत आणि आता आमचा समोर मंत्रालयात जाण्याचा विचार आहे. तुमच्या सोबत किती टोटल 50 आहेत मॅम. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.